अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा दिवसातनं दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर खोटे आणि बेछूट आरोप केले। मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातल्या तरतुदींनुसार झाली। त्यामुळे अनेक मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई हायकोर्टात दाखल करणार असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं हे स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। अंजली दमानिया यांनी आज 2 पत्रकार परिषदा घेत मंत्री धनंजय मुंडेंवर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। हे सगळे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळूनही लावले। मात्र अंजली दमानिया माझ्यावर मोघम आरोप करतायत, त्यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला आपण दाखल करणार असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। स्वतः अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। अंजलीजी, धनंजय मुंडे आता आपल्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत, त्यांनी तशी माहिती दिलेली आहे। आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, आता हे जे ट्विट आलंय ते खरंच ऐकून गंमत वाटली की त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा होता, तर त्यांनी पहिलीच सकाळच्या पत्रकार परिषदेनंतरच हे ट्विट करायला पाहिजे होतं किंवा स्वतःच सांगायला हवं होतं। पण असो, आता ते पत्रकार परिषदेत काय बोलले की मी जे जे पुरावे दिले सकाळी ते सगळे खोटे होते, टेंडरिंग प्रोसेस व्यवस्थित होतं, आम्ही अगदी मुख्यमंत्री कारवाई नाही करणार तर काय अंजली दमानिया करणार का वगैरे वगैरे ते जे बोलले ते एकूण एक गोष्टी जर खोट्या असतील तर खऱ्या काय आहेत ते मला वाचून दाखवणं गरजेचं नाहीये का? मग मी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या गोष्टी मी थेट वाचून दाखवल्यात। आता वाचून एक एक त्यातला म्हणजे हायलाइट करून डॉक्युमेंट नंबर सकट मी सगळ्या माध्यमांना दाखवले। तर आता त्यांना मला दबाव आणायचा असेल, कुठेतरी गप्प करायचा असेल, तर त्यांना अब्रू नुकसानीचा जर दावा दाखल करायचा असेल त्यांनी तो खुशाल करावा। मी एकही वकील न लावता मी स्वतः मॅटर इन पर्सन फाईट करून खरंच त्यांची अब्रू जाईल कोर्टात आणि त्यांनी ती सगळे जे मी मांडणी केली आहे ती मी हायकोर्टात सुद्धा करेन आणि दाखवून देईन की मी जे म्हटलंय ते खरं आहे। आता त्याच्या पुढे काय होईल, ताशेरे कोर्ट काय झाडेल हे बघूच आपण। पण अंजलीजी, धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे की तुम्ही सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे सगळे आरोप करताय। म्हणजे त्यांनी एकतर ते तुम्ही जे केले आरोप ते दोन्ही वेळेला फेटाळून नाही लावले, त्यानंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी चालू आहे, मोघम आरोप केलेले आहेत। म्हणजे याच्यात सनसनाटी काय आहे? 92 रुपयाची तुम्ही जर युरियाची बॉटल 220 ला घेता, 92 रुपयात कितीला म्हणजे 10 लिटर जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला 92 रुपयाला 500 ml ची बॉटल मिळते आणि तुम्ही 19.5 लाख बॉटल्स घेतल्या 220 रुपयाला, ते पेपर सकट दाखवणं याच्यात कसली आली सनसनी? सनसनाटीसाठी काय आहे त्याच्यात? फॅक्ट आहेत ते दाखवले आणि त्याच्यावर ते मला काय बदनामिया काय वाटेल ते म्हणतात, पुराव्या म्हटलंच तर ते ठीक आहे, पण तुमच्यासारख्या बदनाम लोकांच्या जे सगळे तुमचे भ्रष्टाचाराचे खुलासे आहेत ते मी करते म्हणून तुम्हाला जर वाटेल ते बोलून हाऊस करून घ्यायची असेल खुशाल करा ना तुम्ही, मला काही त्यांनी फरक नाही पडत। हो, नाही पण अंजलीजी, आता एकंदरीत धनंजय मुंडे त्यांची भूमिका तर सातत्यानं मांडतायत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही असं दोघांकडनं पण सांगितलं गेलेलं आहे। मग आता ज्या वेळेला तुम्ही आरोप हे केलेले आहेत, पुरावे तुम्ही सादर करताय, कागदपत्र समोर आणताय, मग यानंतर काही कारवाई होईल असं वाटतं? आता ती कारवाई नाही झाली तर मी लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे, मी भगवानगडावर देखील हे सगळं पाठवून देणार आहे आणि या व्यतिरिक्त मी आता पुन्हा सीजेला ऍडिशनल मी माहिती देणार आहे आणि नाही झालं तर PIL करणार आहे। तर माझ्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपरली लाईन्ड आहेत। ECI ला देखील मी ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे डिटेल्स देणार आहेत। त्यामुळे आता त्याला दुसरं तिसरं काही उरलंच नाही, म्हणून एक स्टँडर्ड डायलॉग असतो, अब्रू नुकसानीचा दावा करेन, तर ते खुशाल करा ना तुम्ही, कोणी थांबवलंय तुम्हाला? ठीक आहे अंजलीजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। अंजली दमानिया होत्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जी काही आता पुढची भूमिका असेल ती एकंदरीत त्या स्पष्ट करतीलच, मात्र धनंजय मुंडेंच्या या एकंदरीत सगळ्या आरोप फेटाळण्याच्या भूमिकेवर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच ऐकली।
त्यांना कोर्टात जायचं असेल तर जाऊ दे, खटला दाखल करायचा असेल तर करू दे, मी सुद्धा माझ्या परीनं मला जे योग्य वाटतं ते करीन, असं अंजली दमानिया म्हणताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.